जातात। या दिवशी पांढरं वस्त्र, दूध आणि साखर शिवलिंगावर अर्पण करा. घरात प्रेम आणि गोडवा परत येतो. जग जिंकलात पण घर हरवलं तर काहीच अर्थ उरत नाही, कारण घर म्हणजे देवळासारखं असतं, जिथं तुमचं मन विश्रांती घेतं. आणि जर ते देवळातच भांडण, अंधार आणि ताण असेल तर तुमचं संपूर्ण जीवन अस्थिर होऊ शकतं. श्रावण महिना म्हणजे त्या घराला पुन्हा पूजायची संधी आहे, जिथं संवाद, प्रेम आणि स्नेह पुन्हा रुजवता येईल. आजपासून सुरुवात करा. फक्त एक ओम नमः शिवाय म्हणा आणि बघा घरातील तणाव कसा विरघळतो. ती एक मनोकामना जी मागितली नाही पण महादेव पूर्ण करणार आहेत. कधी कधी आपण काही मागतच नाही, फक्त अंतःकरणातून एक भावना असते, एक शांत इच्छा ज्यांची कुणालाही कल्पना नसते, पण त्या इच्छेचं गूढ महादेव जाणतात. वृषभ राशीचे लोक अनेकदा हेच करतात. ते मोठ्यानं बोलत नाहीत, मागत नाहीत, ओरडत नाहीत, पण त्यांचं हृदय सतत काहीतरी शुद्ध सच्च इच्छित असतं आणि हेच हृदय महादेव वाचतात. म्हणूनच या श्रावण महिन्यात महादेव तुमच्या एका अविचलित मनोकामनेची पूर्ती करणार आहेत. वृषभ राशीचे मन जपणं हेच महादेवाचं नातं आहे. वृषभ राशीचा स्वभाव संयमी, भावनिक आणि गुप्त भावना असलेला असतो. या राशीतील लोक मौनात मागतात, म्हणजेच उघडपणे देवाकडे काही मागत नाही, पण त्यांच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न खऱ्या श्रद्धेने बांधलेले असतात. आणि महादेव हेच ओळखतात. जेव्हा कोणी भक्त आवाज न करता फक्त अश्रूंनी प्रार्थना करतो, तेव्हा शंकर ते अश्रू जप म्हणून स्वीकारतात. शिवाची मौन भक्ती वृषभ राशीला खास लाभ. मौन व्रत, श्रद्धा व्रत, एकांत पूजन हे सगळं वृषभ राशींच्या अंतरंगाशी सुसंगत आहे. म्हणूनच या श्रावणात वृषभ राशीच्या लोकांनी मागितलेलं नसलं तरी त्यांच्या मनातलं जाणून महादेवानं त्यांना एक गोष्ट देणार आहेत, तिचा विचारही त्यांनी केला नसेल. ती मनोकामना कोणती असू शकते? शक्यता वृषभ राशीच्या दृष्टीने संतान प्राप्ती, संतान सुख. अनेक वृषभ राशीचे जोडपे मुलांसाठी आतून तळमळत असतात, पण बोलत नाही. श्रावणात संतान गोपाल मंत्र जपल्यास महादेव पार्वतीसह कृपा करतात. विशेषतः जर तुम्ही विवाहाच्या 2-5 वर्षात तर या आशा निर्माण होते. सच्च प्रेम, हरवलेलं प्रेम परत मिळवणं. जर तुमचं नातं तुटत असेल किंवा एखादी व्यक्ती दूर गेली असेल तरी श्रावणात शिव पार्वती समर्पित मनोभावे प्रार्थना केल्यास ती व्यक्ती परत येऊ शकते किंवा कोणी नवीन आणि योग्य प्रवेश करतो. मन शांती, मानसिक समाधान सगळं असूनही जेव्हा मनात अशांती असते तेव्हा शिव तुम्हाला मौन रूपात भेटतात. श्रावणाच्या अमावस्येला महादेवाच्या मूर्तीपुढे बसून मौन धारण केल्यास आत्मिक आनंद आणि मन शांतीचा आशीर्वाद मिळतो. कधी पुन्हा होणार ही इच्छा. वृषभ राशीसाठी खास दिवस, खास तिथी ज्या दिवशी महादेव तुमचं मन ओळखतील. श्रावण शुक्ल द्वितीया. अचानक एक संधी येईल जी तुमचं नशीब बदलेल. श्रावण पौर्णिमा, राखी पौर्णिमा. नात्यांमध्ये अचानक सौंदर्य निर्माण होईल. श्रावण अमावस्या. मनोकामना सुरुवात छोटी पण खोल सकारात्मकता. महादेवाला मनातलं सांगायचं तर हे 5 उपाय करा. मौन प्रार्थनेसाठी उपाय: 21 दिवस ओम नमः शिवाय लिहा. रोज एका पानावर. हे लेखन जप मनातली शक्ती शिवापर्यंत पोहोचवते. उपाय दुसरा: एका पांढऱ्या फुलावर तुमची इच्छा मनात म्हणून शिवाला अर्पण करा. हे न शब्दातल्या भावना म्हणून स्वीकारले जाते. उपाय तिसरा: दर सोमवारी रात्री 9:30 नंतर 11 मिनिट मौन धारण करा शिवपिंडासमोर. यावेळेस सर्वाधिक. उपाय 4: शिव पार्वतीच्या मूर्तीला दोरा बांधा आणि प्रार्थना करा. ही माझी संकल्प. उपाय 5: श्रावण अमावस्येला तीळ शिवलिंगावर अर्पण करा आणि एक स्वप्न नंतर मांडा. तीळ अर्पण केल्याने कर्मबाध्य दूर होते. जर तुमचं खास तर सोमवारी झोपताना फोटो जोडा आणि संध्याकाळी पांढरी फुलं ठेवा. हा उपाय संकल्प ऊर्जा म्हणून कार्य करतो आणि 21 दिवसांनी चमत्कार घडू शकतो. मित्रांनो, तुम्ही कधी पाहिले का एखादं मूल रडतंय पण बोलू शकत नाही आणि तरी आई त्याला उचलून घेते, गोजारते. महादेव सुद्धा तेच करतात. तुम्ही कधी मागितलं नाही, बोलले नाही, पण ते तुमच्या मनातल्या कुजबुजीवर उत्तर देतात. हा श्रावण महिना तुमची एखादी खोल मनोकामना पूर्ण होण्यासाठी आला आहे. कदाचित ती इच्छा तुम्ही विचारलीही नसेल किंवा तुम्ही विसरला सुद्धा असेल, पण महादेव विसरत नाही. म्हणून या भागातील प्रत्येक शब्द तुमच्या मनात गुंजला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या शिवकृपेच्या संदेशाला तुमच्या जवळच्या माणसांपर्यंत नक्की पोहोचवा. महादेव तुमच्या अंतर्मनाची भाषा जाणतात. विश्वास ठेवा. ओम नमः शिवाय. वृषभ राशीने श्रावण महिन्यात पाळायचे
5 गुप्त नियम जे पाळले तर नशीब वाऱ्याच्या वेगाने फिरू शकते. आपण सगळे नशिबावर विश्वास ठेवतो, पण प्रश्न असा आहे, नशीब बदलण्यासाठी नेमकं काय करायचं? आपण पूजा करतो, व्रत पाळतो, मंत्र जपतो, पण खरं तर श्रावण महिन्यात काही गोष्टी टाळणं आणि काही गोष्टी पाळणं अत्यावश्यक असतं. वृषभ राशीचे लोक खूप प्रामाणिक असतात, पण त्यांचा एक दोष आहे, ते बदल द्यायला थोडा उशीर करतात. म्हणूनच हा भाग फक्त एक सूचना नाही, तर एक महादेवाची आज्ञा आहे. वृषभ राशीच्या लोकांनी या श्रावणात 5 गुप्त नियम पाळले तर त्यांचे संपूर्ण नशीब पालटून जाऊ शकतं. रहस्य: मौन साध्य, पण मनात वाईट विचार नको. वृषभ राशीचे लोक अनेकदा शांत राहतात, पण आतून मन अस्थिर असतात. ते बोलत नाही, पण मनात द्वेष, राग, भीती यांचा साठा असतो. हे मनातील विष श्रावणात महादेव बसवतात, पण जर तुम्हीच ते सोडवण्यास तयार असाल तरच ते शक्य होईल. उपाय: रोज पहाटे ओम नमः शिवाय 108 वेळा मनात जप करा. कुठलाही नकारात्मक विचार आला की लगेच श्वास खिळवून ठेवा आणि 5 वेळा शिव म्हणा. सोशल मीडियावर सतत वाईट बातम्या, ट्रोल्स किंवा कुरघोडीपासून दूर राहा. स्मरण ठेवा, महादेवाला आवडणारे भक्त मनाने स्वच्छ असतात, शब्दाने नव्हे. रहस्य: रागाच्या क्षणी मौन धरा आणि तो दिवस तुमचाच असेल. वृषभ राशीतील लोक शांत असतात, पण जर एखादा चिडेल तर समोरच्याने मनगट फाडतील आणि स्वतःचं नातंही तोडतील. श्रावणात रुद्र म्हणजेच क्रोधी महादेवाची उपासना होते, पण महादेवांनी स्वतः क्रोधावर संयम दाखवून जगाला वाचवलं, तेच आपणही करायला हवं. उपाय तिसरा: आपण आल्यावर लगेच शिवतांडव स्तोत्र मनात म्हणा. यामुळे भावनांवर ताबा मिळतो. रागाच्या वेळी निर्णय घेऊ नका. 1 तास शांत राहा, पाणी प्या, गूळ खा आणि देवळात जाऊन शांत बसा. स्मरण ठेवा, श्रावणात रागावर विजय मिळवला तर तोच विजय तुमच्या जीवनाचं वळण बदलवू शकतो. श्रावणात नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. वृषभ राशीला स्वतःची एनर्जी जपण्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. लोकांपासून अंतर ठेवा जो तुमचा सत्वाला नष्ट करतात, जो तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवतो, जो तुमचं भक्तीचं हसू करतो, जो तुम्हाला सतत दोष देतो. हे सगळे लोक तुमचं नशीब अडवतात. उपाय: श्रावणात मानसिक उपवास ठेवा म्हणजे कोणालाही उत्तर न देणं. सोशल मीडियावर फालतू वादांपासून दूर राहा. दर शनिवारी महादेवापुढं कोणती 3 नकारात्मक गोष्ट मी टाळतो याची यादी सांगा. स्मरण ठेवा, देवाला पोचण्यासाठी लोकांपासून लांब जाणं कधीकधी आवश्यक असतं. दररोज 1 दिवा फक्त महादेवासाठी लावा. मनोभावे श्रावण महिना फक्त उपवास, अभिषेक यासाठी नाही, तर देवाशी निज संबंध जोडण्याचा काळ आहे. वृषभ राशीला दृढ भावना आणि भक्तीची गती असते, पण ती दिशाहीन होते जर तुम्ही नियमित साधना केली नाहीत. उपाय: दररोज पहाटे किंवा संध्याकाळी 1 पांढऱ्या तुपाचा दिवा महादेवासमोर लावा. दिवा लावताना फक्त एक मनोकामना मनात म्हणा, महादेव ऐकतात. स्मरण ठेवा, दररोजचा दिवा म्हणजे तुमच्या श्रद्धेचा जिवंत पुरावा आहे. 21 दिवस अहंकार विसरा आणि सगळं तुमचं होईल. वृषभ राशीचे लोक प्रामाणिक, शांत, प्रेमळ, पण थोडे गर्विष्ठ असतात. ते म्हणतात, मी सगळं करतो, मला काय गरज आहे न करायला. पण महादेव म्हणतात, जो नमतो त्याच्याकडे मी झुकतो. जो माझ्यासमोर मस्तक ठेवतो त्याला मी आकाशही देतो. दर सोमवारी मंदिरात नतमस्तक व्हा, कपाळ जमिनीला लावा. जर घरात कोणाशी वाद असेल तर तुम्ही पहिले माफी मागा. महादेवाला काही नाही, फक्त तुमचा सेवक आहे असं सांगा. स्मरण ठेवा, नम्रता म्हणजे देवत्वाचं दार आणि अहंकार म्हणजेच त्या दारावर कुलूप. मित्रांनो, महादेव कृपाळू आहेत, पण ते शिस्तप्रियही आहेत. श्रावणात म्हणजेच फक्त फुल वाहन नाही, तर स्वतःचं मन, आहार, वाणी आणि वागणूक शुद्ध करणं. वृषभ राशीच्या आयुष्यात यंदाचा श्रावण परिवर्तनाचा आहे, म्हणून त्याला तोडू नका, तर साजरा करा. आजपासून ठरवा, मी ह्या 5 गोष्टी टाळणारच आणि मग बघा तुमचं नशीब, आरोग्य, प्रेम, पैसा सगळं
एक एक करत तुमच्यापर्यंत यायला लागेल. महादेव आपल्याला योग्य देतात, पण अयोग्य टाळल्यानंतरच. वृषभ राशीसाठी श्रावण महिना पूर्ण केल्यावर काय घडेल? महादेवाकडून मिळणारा अंतिम आशीर्वाद. एखादा शेतकरी बियाणं पेरतो, मग तो दररोज सूर्यकिरणाची वाट बघतो, पाणी देतो, माती मोकळा करतो आणि शेवटी एक दिवस हिरव्या पानातून सोनेरी पीक उगवतं. तसं काहीसं आपल्या वृषभ राशीचं आणि या श्रावण महिन्याचं आहे. तुम्ही ही 8ही पर्व पाळली तर आता महादेव तुम्हाला तुमचं सोनेरी पीक देणार आहेत. ही वेळ आहे कृपा स्थिरतेची, अंतिम क्षण, जिथं वृषभ राशीच्या जीवनात 3 अमूल्य गोष्टी अवतरतील. महादेव देणार दिशा, जिथे नशीब वाट बघते. वृषभ राशीचा एक मोठा प्रश्न असतो, माझं खरं मार्ग कोणता? कधी करिअर, कधी नातं, कधी अध्यात्म, सगळं एकाच वेळी दाटून येतं. पण आता श्रावण महिन्याच्या अखेरीस एक स्पष्ट दिशा समोर येईल तुमच्यासमोर. एखादी संधी, एखादा मार्गदर्शक, एखादं पुस्तक किंवा एखादी जागा स्वतःहून प्रकट होईल आणि ती दिशा महादेवाने दाखवली असेल. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी संध्याकाळी महादेवासमोर दिवा लावा आणि सांगा, मी तयार आहे, तूच मार्गदर्शक. महादेव देणार माफ करणं आणि मनाची मुक्ती. वृषभ राशीच्या मनात अडकलेले अनेक अपमान, गैरसमज, दुःख, तुटलेली स्वप्न, या सगळ्यांचं ओझं एवढं जड झालेलं असतं की ते ओझं सोडल्याशिवाय नवं आयुष्य सुरू होत नाही. या श्रावणाच्या अखेरीस महादेव तुम्हाला एक अदृश्य आशीर्वाद देतात, ज्यामुळे तुम्ही स्वतःला आणि इतरांनाही पूर्ण माफ करू शकता. आणि जेव्हा माफ केलं जातं तेव्हा मनावरचं बोझं नाहीसं होतं. मगच खरं सौख्य मिळतं. जे दुःख तुम्हाला सतत टोचतं त्याचं नाव एका कागदावर लिहा आणि ते पत्र शिवाच्या चरणी ठेवून, हे तुझं मी मुक्त असं म्हणा. हे करताना तुम्हाला जाणवेल काहीतरी हलकं झालंय, काहीतरी मोकळं झालंय. महादेव देणार आकस्मिक भरभराट, जिथं तुम्ही कल्पनाही केली नसेल. शिव जेव्हा देतो तेव्हा फार उशीर करतो, पण देतो ते अकस्मात आणि प्रचंड देतो. वृषभ राशीच्या अनेक लोकांनी सात्विकतेनं तप केलंय, कुणालाही दुःख न देता, कोणते शॉर्टकट न वापरता. या श्रावणाच्या अखेरीस अचानक पैसा मिळू शकतो. जुनी थकलेली रक्कम, अचानक नवा प्रोजेक्ट, संपत्ती, घराशी संबंधित संधी येऊ शकते. विदेशी संधी किंवा मानधन मिळू शकतं. श्रावण महिन्याच्या शेवटच्या शनिवारी 5 रुपयाचं दान करा आणि महादेव मला माझा हिस्सा न्यायाने मिळो असे प्रार्थना करा. या कृपेने तुमचं आयुष्य मूलभूत स्तरावर समृद्ध होईल. महादेव काही मागणाऱ्यांना देतात, पण काही स्वतःला समर्पित करणाऱ्यांना ते स्वतः मिळतात. या श्रावण महिन्याच्या अखेरीस एक वचन द्या, फक्त तुमच्या मनातून. या क्षणापासून माझं मन, माझं शरीर, माझं कर्म हे सर्व शिवमय होईल. मी कोणालाही दोष न देता, कोणालाही झुकू न देता, फक्त शिवाची कृपा जपणार. दर सोमवारी हे 5 वाक्य 5 वेळा म्हणा. हे शब्द नाही, ही ऊर्जा आहे. मित्रांनो, वृषभ राशी ही फक्त एका राशीचं नाव नाही, ती म्हणजे शांत परंतु सखोल श्रद्धा, जिच्यावर महादेव स्वतः विश्वास ठेवतात. जर तुम्ही खरंच या श्रावणात ही यात्रा अंतःकरणातून केली असेल तर तुमच्या आयुष्यात नक्की 3 गोष्टी घडतील, जिथं आयुष्य पुन्हा उभं राहील, जी अंतर्मन स्वच्छ करेल, एक भरभराट जी आयुष्याचं चक्र बदलून टाकेल. हे लिहा. ओम नमः शिवाय, 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 ओम